झाले आणि त्यांनी आम्हाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही म्हटलं की इथं नेमकं आम्ही काही कायदा हातात घेतलेला नाही, आंदोलन चालू झालेलं नाही आणि असं असताना तुम्ही का ताब्यात घेताय? ज्यावेळी हां, आम्ही आंदोलन स्थळाजवळ येऊ त्यावेळी तुम्ही ताब्यात घेतला असं समजू शकलं असतं, तुम्ही तुमचं काम करताय. हां. परंतु तसं न करता त्यांनी गुंडागर्दीची भाषा केली, धक्काबुक्की केली आणि अक्षरशः म्हणजे फरफटत आणून आम्हाला खाली पाडलं. अ, पायावर पाय दिला आणि गाडीमध्ये कोंबलं, कुणाला खर्चटलं, कुणाला लागलं, कुणाच्या खिशातले वस्तू पडल्या सगळ्या, हां. मोबाईल गेले, अशा पद्धतीनं धक्काबुक्की, कपडे फाटले. बरं. अशी गुंडागर्दी पोलिसांनी केली आणि आम्ही मी म्हटलं की नेमकं कुठल्या कारणासाठी आम्हाला तुम्ही ताब्यात घेता हे सांगा आम्हाला. हां. तर पोलीस उपायुक्त जे मुंडे होते ते म्हणाले की पाहिजे रेकॉर्डिंग करून घ्या, आम्ही तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, कोर्ट जे काय बोलायचे कोर्टात बोला, आता इथं आमच्याजवळ काही चालणार नाही, अशा प्रकारची भाषा त्यांची आली. आणि अक्षरशः गुंडागर्दी करून आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलाय ना, व्हॅनमध्ये कोंबलं उचलून, हां, हां. अशा पद्धतीचं आपण व्हिज्युअल्स बघितलं असेल. हो, हो. काय काय दोष होता आमचा? आम्ही फक्त आंबा उत्पादकाला नुकसान भरपाई द्या. गेल्या 2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 4-5 वेळा कोकणामध्ये आले. हां. कुणाच्या लग्नाला आले, कुणाच्या वाढदिवसाला आले, उद्घाटनाला आले, खाजगी कार्यक्रमासाठी आले. हां. पण त्यांना एकदाही 2.5 महिन्यापासून आंदोलन करणाऱ्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचं काय दुखणं आहे, त्यांचं एखादं निवेदन घ्यावंसं वाटलं नाही, त्यांना भेटावंसं वाटलं नाही. आणि म्हणून आता काय करायचं कोकणातल्या शेतकऱ्यांना? त्यांना अनेक मेळावे घेतले, मोर्चे काढले, 4 तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद केला, हां. तरी सुद्धा सरकार काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. म्हणून आपली कैफियत घेऊन तो मुख्यमंत्र्यांच्या घराकडे आला होता. काय चूक आहे त्याची? मुख्यमंत्री कोकणात येऊनही भेटत नाहीत, भेटीची वेळ आधीच महिने ते भेटीला वेळ देत नाही. हां, हां. या काळात त्यांनी ते तामिळनाडूला प्रचाराला गेले, केरळला गेले, हां. लुंगी लावून फिरले केरळमध्ये, आसामला गेले, बंगालला गेले, त्यासाठी त्यांना वेळ मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला त्यांना वेळ मिळाला, पण कोकणातल्या शेतकऱ्यांची कैफियत ऐकायला जर त्यांना वेळ मिळत नसेल तर मग काय चुकलं कोकणातल्या शेतकऱ्याचं? आणि मुंबई काय म्हणजे बाहेरच्या देशात आहे का? आम्ही महाराष्ट्रातले नाही आहे का? मुंबई राजधानी आहे आमची आणि राजधानीला यायचं नाही काय शेतकऱ्यांनी? मग ही जी काही गुंडागर्दी पोलिसांनी केली आहे ती काही बरोबर केलेली नाही. फडणवीस त्यांचे सहकारी, विशेषतः कोकणातले मंत्री त्यांना भविष्यात निश्चितच याची किंमत चुकती करावी लागेल. शेट्टी साहेब, पुढची भूमिका काय असेल? यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं इतर नेते जे तुमच्या सोबत होते ते म्हणतायत. आपली 100% पुढची भूमिका काय आंदोलन असणार? करणं, आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आता सुरुवात सरकारने केलेली आहे, प्रतिक्रिया आम्ही व्यक्त करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आम्हाला शिकवलेला आहे, हां. त्या गनिमेवाची प्रतिक्रिया असा तुम्हाला महाराष्ट्रभर भेटते. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला संताप येईल अशा प्रकारचं कृत्य पोलिसांनी केलेलं आहे, पोलिसांच्या आडून सरकारनं केलेलं आहे. हां. त्याच्या प्रतिक्रिया निश्चितच उमटतील. आता मुख्यमंत्र्यांनी कांदा प्रदेश असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात जावं, कोकणात जावं, त्यांच्या मंत्र्यांनी जावं, त्यांचं स्वागत अशाच पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने दादागिरी करून केलं तीच दादागिरी करून त्यांचं स्वागत केलं जाईल. ठीक आहे. शेट्टी साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.